एकी म्हणे भाव धरुणे दी मौन, तेथेचे वो ज्ञान मज सांगे. एकीने सांगितले दुजीने परिसले, प्रपंच पुसले तेने रूपे. ते घरटी कळी सोकरी बागडी, सोहम कधी उघडी पंढरीये. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीस म्हणे, नयनासी पाहणे नयनासी पारणे देखताची. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 श्लोक क्रमांक 19 यावर ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी केलेलं 8व्या अध्यायातलं 169 क्रमांकाच्या ओळीचं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते, रात्र्यागमे अवशः पार्थ प्रभवती हरागमे. अर्थात भूत्वा भूत्वा प्रलीयते, दिवसा ही संपूर्ण सृष्टी ही व्यक्त स्वरूपात आपल्याला दिसते आणि रात्रीच्या वेळेस निद्रिस्त असते. ब्रह्मदेवाच्या बाबतीतही असंच घडतं महाराज. ब्रह्मदेवाच्या दिवसाची आपण व्याप्ती पाहिली, किती काळ त्याला लागतो. चतुर्युग 1000 फेरे जेव्हा मारतात तेव्हा भगवंताचा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होत असतो आणि तितकाच वेळ पुन्हा रात्र असते. संपूर्ण ही जीवसृष्टी, हे त्रैलोक्य त्या ब्रह्मामध्ये, त्या विष्णू तत्वामध्ये, भगवत तत्वामध्ये व्यक्त म्हणून राहतं महाराज. त्यातून बाहेर पडून ते आपल्याला व्यक्त स्वरूपात दिसतं आणि रात्र सुरू झाली की अव्यक्त स्वरूपात जातं. पुन्हा रात्री त्याचा लय होत असतो. विष्णू तत्वामध्ये ते सामावून घेतलं जातं. अखेरीस जेव्हा ब्रह्मदेवाच्या आयुष्याचा लय होतो, अंत होतो, म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा जन्ममृत्यू आहे महाराज, तेव्हा ते लक्षावधी वर्षासाठी अव्यक्त स्थितीत राहतात. लाखो वर्ष राहतात. आणि जेव्हा पुढील युगात प्रकृतीच्या प्रभावामुळे ब्रह्मदेवाचा जन्म होतो, तेव्हा पुन्हा ते व्यक्त स्वरूपात येतात. आणि अशा प्रकारे हे भौतिक सृष्टीच्या प्रभावामुळे ही संपूर्ण जीवसृष्टी पुन्हा मोहितच राहते. माया प्रत्येक वेळेस आपलं कार्य करीतच राहते महाराज. म्हणून कृष्ण भावनेचा स्वीकार करणारे जे बुद्धिमान साधक आहेत, बुद्धिमान मनुष्य आहेत, माणसं आहेत, ते भगवत भक्तीमध्ये लीन असतात. अहोरात्र भगवत नामाचा त्यांचा जप चालू असतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, या महामंत्राचा जप सदैव त्यांच्या मुखामध्ये असतो महाराज. आणि हीच सवय त्याच्या संपूर्ण इंद्रियांना लागत असते. जेव्हा जेव्हा स्मरणात येईल, इतकंच काय, आपलं नित्य कर्म करताना सुद्धा या मंत्राचा जप त्यांचा अहोरात्र चालू राहतो महाराज. सतत नाम संकीर्तन करीत असतात. मिळालेला मनुष्य जन्म आहे, महत् प्रयत्नानं मिळालेला आहे, इतक्या सहजासहजी हा मिळत नाही, हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत असतं महाराज. म्हणून प्रत्येक क्षणाचा पुरेपूर ते उपयोग करून घेतात. परमार्थाच्या ठिकाणी आपला प्रत्येक क्षण खर्ची घालतात
भगवत धामाची, भगवंताची प्राप्ती करण्याप्रती जे जे काही करणं शक्य आहे ते सर्व ते करत असतात. मग त्यात हे अहोरात्र नामजप आलं, सत्कार्य करणं आलं, दुसऱ्याच्या उपयोगी पडणं आलं, जे का रंजले गांजले असा जो वर्ग असेल त्यांची सेवा करणं, भगवंताचं जे जे काही कार्य आहे, आपल्याला प्रदान केलेल्या अर्थ बळ या शक्तीनिशी या मृत्यूलोकी उपेक्षित असलेल्या सर्व जीवजंतूंना आपापल्या परीनं अशी माणसं मदत करीत असतात. महाराज, प्राप्त झालेलं सर्वच स्वतः करता घेत नाही, स्वार्थ जीवाचा असतो आणि असावाही, परंतु प्राप्तीतला काही भाग दान करण्याची आमची दानत असावी. महाराज, कारण दान कोण करतं, देतो कोण? दाता फक्त परमात्मा आहे. त्या दात्याचं कार्य म्हणजे आपल्यालाही काही अंश का होईना दाता होता आलं पाहिजे, दान करता आलं पाहिजे. दाता होणं म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचं कार्य करणं आहे. महाराज, आणि ते कार्य करत असताना, ते दान देत असताना कुठल्याही प्रकारचं त्यात अपेक्षा असू नये. नाहीतर यत्यु प्रत्युपकारार्थ फलम उद्दिश्य वा पुन्हा दीयतेच परिक्लिष्टम तद्दानम राजसम स्मृतम म्हटलेलं आहे गीतेमध्ये, की काही अपेक्षा ठेवून जर तुम्ही दान देत असाल, आताच अधिक मास होऊन गेला, त्या ठिकाणी ब्राह्मणाला दान द्यायचं आहे, तर मग जो नित्य आपल्या उपयोगी पडणार आहे त्याच ब्राह्मणाला आपण दान करावं. जो खरोखर गरजू आहे त्याला आम्ही बोलवतच नाही, ज्याला गरज नाही त्याला आम्ही भरभरून दान देतो. या दानाला राजसी दान म्हटलेलं आहे. समजा अधिक मासमध्ये 100 साड्या वाटायचं निघालं, काही निघतं महाराज या अधिक मासामध्ये. कुठं सासूने सुनेला लुगडी नसावी, वहिनीनं नंदेला बांगड्या भराव्या, काय निघल काही सांगता येत नाही महाराज. आणि निघालं 100 लुगड्याचं वाटप दान करावं. मग त्यातली एक लुगडं आपली भांडी घासणारीला दिलं, एक लुगडं फरशी पुसणारीला दिलं, एक लुगडं काही कपडे धुणारे असेल तिला दिलं, 4-5 लुगडे शेतात काम करणारे असतील कामगार त्यांना दिलं. का? त्यांनी मन लावून पुन्हा काम करावं. काहीतरी अपेक्षा ठेवून जर ते दान दिलं जात असेल महाराज, तर त्याला राजसी दान म्हटलेलं आहे. राजसी यत्यु प्रत्योपकारार्थ फलम उद्दिश्य वा पुन्हा, दिल्यानंतर त्यानं काहीतरी आमच्यावर पुन्हा आमचं कामामध्ये पडावं, आम्ही त्याच्यावर जणू काही उपकार करतो आहे अशा आविर्भावामध्ये जर दान देत असाल तर ते राजसी दान आहे. ते दान सत्पात्री लागत नाही. म्हणून दान कसं द्यावं? अदेशकाले यद्दानम अपात्रे बीच दीयते असत्कृतम अवज्ञातम तत्तामसम उदारम म्हटलेलं आहे. गरज नसलेल्या पात्रामध्ये जर आम्ही दान दिलं तर ते पुण्य लाभाच्या ऐवजी जिथं गरज नाही तिथं दान दिलं तर पापच होतं महाराज. भिक्षुक आला आहे, 10 रुपये त्याला दिले आणि ते 10 रुपये घेऊन जर तो दारू पित असेल, व्यसनाधीन होत असेल, तर सरळ चालत जाणारा गटारीत पडेल. म्हणून त्या दानाला तामसी दान म्हटलेलं आहे. म्हणून अदेशकाले यद्दानम अपात्रे बीच दीयते असत्कृतम अवज्ञातं तामसम उदारुतम दातव्यमिति यद्दानम दीयते अनुपकारणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम म्हटलेलं आहे. दान दिलेलं उजव्या हाताचं डाव्या हाताला कळू नये इतकं गुप्त पद्धतीने ते दान दिलं जावं आणि सत्पात्री दान असावं. खरोखरच समोरचा गरजवंत वाटावा. आम्ही दान दिल्यानंतर त्याचा चरितार्थ चालावा, त्याची अडचण दूर व्हावी, अंतःकरणातून त्याला आनंद व्हावा, अशा पद्धतीनं आमचं दान असावं महाराज. म्हणून दाता होता आलं पाहिजे आम्हाला. आणि दाता होणं फार सोपं आहे महाराज. निस्वार्थपणे योग्य पात्रामध्ये दान देत चालावं, दात्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडत जाते महाराज. म्हणून असे जे कृष्ण भावना भावित लोक आहेत ते बरोबर या पद्धतीनं
भगवंताचं कार्य करत असतात. आणि अशांना मग भगवंतसुद्धा परमार्थामध्ये प्रगत करून आपल्या धामाच्या प्रती घेऊन जातो. आणि एकदा त्या धामात गेलं की यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम न तत् भासयते सूर्य. सूर्याला तिथं प्रकाश देण्याची गरज पडत नाही, चंद्राला द्यायची गरज नाही, अग्नी प्रज्वलित होण्याची गरज पडत नाही. जे स्वयंप्रकाशित आहे, न शशांको न पावका यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अशा धामाच्या प्रती नित्यानंदाच्या ठिकाणी अशा जीवाला स्थान मिळत असतं. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 169 क्रमांकाचे म्हणतात, जैसे वृक्षपन बीजाशी आले की मेघ हे गगन जाहले, तैसे अनेकत्व जेथे सामावले ते साम्य म्हणिपे. अर्थात ज्याप्रमाणे झाडाचं म्हणजे वृक्षपण जे आहे तो वंशावळ जी आहे ते वृक्षपण हे बीज रूपात सामावलं जातं. प्रत्येक झाडाला पुन्हा बी येतात, त्या प्रत्येक बीमध्ये झाड सामावलेलं असतं महाराज. झाड उत्पन्न करायचं, पुन्हा आकाराला आणायचं सामर्थ्य त्या बीजामध्ये असतं. तसं वृक्षपण जसं त्या बीजामध्ये सामावलं जातं किंवा ढग असतात ते जसे आकाशात सामावले जातात, आकाशामध्ये ते लीन होऊन जातात, त्याप्रमाणे ज्या ठिकाणी प्रकृतीच्या म्हणजे या प्रकृतीच्या ठिकाणी सर्व वस्तूंचा अनेकत्वाचा समावेश होतो. एकातूनच निर्माण झालेले असतात. एकाच झाडाची जसे असंख्य बीज असतात तशा एका ईश्वर तत्वापासून ही संपूर्ण सृष्टी अनेक रूपानं उदयाला येते. आणि जेव्हा लय होतं त्यावेळेस पुन्हा ते त्या एकामध्ये सामावलं जातं. त्याला साम्य म्हटलेलं आहे. साम्य अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होते. जसं जीवनामध्ये कोणी कलेक्टर असेल, कोणी तहसीलदार असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी मिलिटरीचा ऑफिसर असेल, हुद्द्यावर असेल, कोणी सरपंच म्हणून काम केलं असेल, कोणी काही का काम करेना, पण ज्या वेळेस वृद्धापकाळ येतं त्यावेळेस सर्वांची किंमत सारखी होऊन जाते महाराज. 1000चा बल्ब असेल, 500 वॅटचा बल्ब असेल, 200 वॅटचा बल्ब असेल, 100 वॅटचा असेल, 50-20 वॅटचा असेल, नाहीतर 0 बल्ब असेल, एकदा शॉर्ट झाला की जशी त्या बल्बची किंमत सारखी होऊन जाते. त्यानं किती प्रकाश दिला याचं काही तारतम्य नसतं. तसं ही संपूर्ण जीवसृष्टी, मग तो अधम जातीचा आहे का उच्च जातीचा आहे, अधम योनीतला आहे का उच्च योनीतला आहे, 84 लक्ष योनी असू द्या, नाहीतर वेगवेगळ्या वर्णातला वेगवेगळ्या जातीतला असू द्या, या सर्व त्या ईश्वर तत्वामध्ये साम्य रूपानं एकत्रित येतात आणि त्या ठिकाणी ते सामावले जातात महाराज. जैसे वृक्षपन बीजाशी आले की मेघ हे गगन झाले, तैसे अनेकत्व जेथे सामावले ते साम्य म्हणिपे. त्याला साम्य म्हटलेलं आहे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.